आज आपण अफगाणी सलवार घेणार आहे. त्यासाठीची माप आहे शीट घेर 34, पूर्ण उंची 39, बॉटम 14 आणि शीट उंची 14. बरोबर. त्यानंतर आपण बंद बाजूकडनं माप टाकायला सुरुवात करणार आहे. कपडा किती घेणार आहे तेवढा कपडा आहे तेवढ्याची 4 पदरी करूया. जेवढं पण समजा 3 इंच आहे तरी त्याची 4 पदरी करायची, 3 मीटर आहे तरी त्याची 4 पदरी कडे करायची, 2.5 मीटर आहे तरी त्याची 4 पदरी करायची. जेवढं येईल तेवढं येईल. 1 ते 2 पूर्ण उंची वजा कमर बेल्ट उंची वजा बॉटमची उंची केलं. आणि त्या शर्ट शिवण्यासाठी अधिक 1 इंच पूर्ण उंची वजा कमर बेल्टची उंची वजा केली, नंतर बॉटमची वजा केली आणि सगळं जोडण्यासाठी 1 ते 3 कपड्याचा पूर्णपणा घ्या. 3 ते 4 शीट उंची वजा कमर बेल्ट उंची. कमर बेल्ट उंची 6 असते, शीट उंची 14 वजा 6 बरोबर 8 घेणार. 3 ते 4 2 ते 5 जेवढा बॉटम आहे तेवढं पूर्ण अधिक येईल. त्याच्यानंतर 3 ते 4 आणि 4 ते 5 जोडणे, 2 ते 5 जोडलं स्ट्रक्चर पूर्ण. त्याच्यानंतर आपण घ्यायला काय कमर बेल्ट. कमर बेल्ट मध्ये 1 ते 2 किती घ्यायचे 6 अधिक 3 9 इंच घ्यायचे. नाहीतर मग कमर बेल्ट 6 इंच असते, 6 मध्ये 3 इंच मिळवायचे. कमर बेल्ट उंची अधिक 3 इंच. त्यानंतर 1 ते 3 शीटचा चौथा भाग अधिक 2 इंच. हे सगळं घेताना कपड्याचे 4 पदरी घालून घ्यायचे. बरोबर. त्यानंतर 3 ते 4 हे 1 ते 2 एवढेच आणि 2 ते 4 हे 1 ते 3 एवढेच. चौकोन पूर्ण करायचं. नंतर या खाली बॉटम पट्टी वेगळी लावतात. कॅनव्हास काढतात. कॅनव्हास किती साईजचं काढायचं 1 ते 2 बॉटमच्या उंचीच्या दुप्पट. जेवढी बॉटमची उंची समजा 3 इंच त्याच्या दुप्पट 6 अधिक जोडण्यासाठी अर्धा इंच. त्याच्यानंतर 1 ते 3 बॉटमच्या निम्मे अधिक 1 इंच. आता चौकोन करून घ्यायचा आणि बॉटम वेगळा काढायचा. आता तुम्ही बेल्ट पण वेगळा काढला, बॉटम पण वेगळा काढला आणि मधला कपडा पण वेगळा काढला. ते जोडायचं कसं कटिंग करायचं. 1 ते 2 पूर्ण उंची वजा नेफा उंची वजा बॉटम उंची. याच्याप्रमाणे पूर्ण उंची आपली 39 आहे. 39 बॉटम 2.5 इंच आणि नेफा 6 इंच असं 8.5 इंच वजा केले, अधिक 1 इंच घेतला. 39 मध्ये 8.5 गेले, 30.5 राहिला आणि 1 इंच मिळून 31 घेतलं. त्याच्यानंतर 1 ते 3 कपड्याचा पूर्णपणा घेर, हा आपण 30.5 घेतलेला आहे. त्याच्यानंतर 3 ते 4 हे शीट उंची वजा कमर बेल्ट उंची असं हे 8 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर 2 ते 5 बॉटम आहे. 2 ते 5 बॉटम पूर्ण बॉटम अधिक 1 इंच घ्यायचं. 14 बॉटम आहे, अधिक 1 इंच करून आपण 15 घेतलं. तिथं ते 2 ते 5 जोडलं आणि इकडनं आपण 4 ते 5 पण जोडलं. असं जोडलेलं आहे. नंतर आपण कटिंग केलं. आपण बॉटम वर एक तिरपी रेषा असं कटिंग केलेलं आहे. आता आपण कमर बेल्ट पाडूया. कमर बेल्ट पाहिजे आपल्याला 9 इंच उंचीला आणि शीट घेर आपला 34 आहे. 34 अधिक 8 हे झालं 42 बरोबर. 42 इंच लांबीला आणि रुंदीला 9 इंच असं काढायचं आपल्याला. 42 इंच लांबी काढायची आपले 21 करायचं. हे झालं 21 गुणिले 42 उंची 9 इंच घेतली बरोबर. अजून काय काढायचं आपल्याला बॉटम काढायचं. बॉटम 2.5 इंच आपण पकडलेलं आहे उंची बॉटम. त्या 2.5च्या दुप्पट 5 आणि अधिक 1 इंच 6 इंच उंचीला कापड आणि लांबीला बॉटमच्या निम्म्या अधिक 1 इंच.
16 राऊंड हे फक्त आपण आणि तिकडून कमी पडते जास्त नाही असं 14-15 तास पूर्ण घेऊन तिथून शिवताना उडल तेवढं उडल. किती पाहिजे तेवढी घेऊ शकतो आपण. आता ते काय होतं, काही लोक जास्त उंचीचं बॉटम घालतात आणि रेग्युलर उंचीचं जर केलं ना आपण 2-2.5 इंच तो कोणाला पण चांगलं दिसतं. म्हणून मी आपण रेग्युलर घेतली उंची. आता मी स्टिचिंग करू. बघा बेल्टला आपण 3 बाजूनी फोल्ड करून घेतले, 3 नॉच केलेले, सेंटर काढला आणि अजून दुसरे 2 नॉच काढलेले बरोबर. आता पुढं स्टिचिंग कसं करायचं ते सगळीकडे आपला लिस्ट टाकायचं. इकडे पण पेशा तिकडे तिकडे चारही बाजू. आता हे किती लिस्ट टाकायचं म्हणजे आपलं मोजायला हे 11 आहे म्हणजे इथं 31 आहे. 30 पकडा समजा 31 पकडलं 11 भाजले 31 भाजले 11. $2.81 येते, 2.5 येते बरोबर. हा जॉईंट मधल्या त्याच्यावर घ्या. मी अर्धा इंच शिवून घेतो. हे लॉक राहावं. आता 2.8 इथून मी 2.8 इथपर्यंत येतो बघा. प्रत्येक वेळेस मोजायला लागत नाही ना. सुईपासून 2.8 इथेच येणार आहे प्रत्येक वेळेस. इथं पकडलं मी असं बघा बरोबर आहे का. 2.8 उचललं आणि 1 इंच उचललं. सगळ्या प्लेट्स आता आपल्या समोर शिकवतात सगळे एकूण. फक्त त्याचं डायरेक्शन कसं चेंज होतं ते दाखवतो तुम्हाला. बरोबर आहे का 1 इंच. बरोबर 18 फीट टाकल्या 2.8च्या ते काय होणार हे कापड बरोबर समजणार. तो हा इथं हा नॉच आहे आणि हा नॉच एकमेकाला मॅच झाला पाहिजे. जसं 2-3 टाकतो आपण 2-3 टाकले माहिती ना. मधल्या बाजूने 2 इकडं अशा पुढच्या बाजूने पण 2 इकडं अशा अशा बरोबर 4 बाजू कशा आहे. झालं मॅच बरोबर. इथून सरळ आणि इथून परत आपल्याला पाठीमागे पाहिजे. इकडचं नंतर शिवाय सेम केला आपण. इकडनं आणि तिकडनं दोन्हीकडनं शिवलं आणि मधला भाग पूर्ण केला बघा. दोन्ही साईडच्या 1-1 पार्ट आलं दोन्हीकडे सारखं.
बघा सगळ्या बाजून पीठ टाकले आहे. हे बघा आलं. आता ओव्हरलॉक करायचं. किती बॉटम आपला 15. बॉटम आता हे बॉटम याचं ठेवून त्याच्यावर हा सरळ किती याचे दुप्पट आहे. 2 इंच घ्यायचं 1 इंच ठेवा नाहीतर मोजून केलं तरी चालेल. पुढे म्हणजे डायरेक्ट कसं काय सांगत नाही 2 इंच घ्यायचं नाही 1 इंच ठेवायचं. ते माप दुप्पट घेतलं ना आपण. बरोबर आतून बाहेर मार झाले. आले चांगलं.